भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 9. अहिंसा भाग 5. वाचिक अहिंसा. ओव्या आहेत 260 ते 271. ज्ञानदेव आता अहिंसकाची वाचिक अहिंसा कशी असते त्याचे वर्णन करत आहेत. ऐसी जयाची चाली, कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दया वाची. याप्रमाणे ज्याची चालण्याची रीत कृपारूपी फळांनी फळाला आली व जेथे वाचेमध्ये दया जगलेली तू पाहशील. स्वये श्वसनेची ते सुकुमार, मुख मोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे. स्वतः श्वासोच्छ्वास नाजूक रीतीने करतो, त्याचे मुख प्रीतीचे माहेर असते व त्याचे दात हे जणू काय मधुरपणाला अंकुरच फुटले आहेत. पुढा स्नेह पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. तो कोणाशी बोलत असताना पुढे प्रेम पाझरते व मागून अक्षरे चालतात आणि कृपा आधी प्रकट होते व शब्द मागून प्रकट होतात. तव बोलण्याची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का. अगोदर त्याचे कोणाशी बोलणेच नसते आणि जर काही कोणाशी बोलू म्हणेल म्हणजे बोलण्याचे मनात आणेल तर आपले बोलणे कोणाला खुपेल का, लागेल का, अशी त्याच्या मनात शंका येते. बोलता अधिक होई निघे, तरी कोणाही न वर्मी लगे, आणि कोणाशी न रिघे शंका मनी. त्याला असे वाटत असते की यदा कदाचित बोलताना काही जास्त बोलणे झाले तर ते कोणाचे वर्मी तर लागणार नाही ना, आणि त्या जास्त बोलण्याने कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना. मांडिली गोठी हन मोडैल, वासी पैल कोणी उडैल, आई कोणी बोवांडील कोणी जरी. कोणी एखाद्या गोष्टीविषयी आरंभलेल्या बोलण्याचा रंग आपल्या बोलण्याने बिघडेल, कोणी भिईल, कोणी दचकून उठेल आणि आपले बोलणे ऐकूनच कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करेल. तरी दुवाळी कोणा नोहावी, भुवई कवणाची नुचलावी, ऐसा भावो जीवी म्हणूनी उगा. तरी आपल्या बोलण्याने कोणालाही क्लेश होऊ नयेत अथवा रागाने कोणाचीही भिवई उचलू नये असा त्याच्या मनात अभिप्राय असतो, म्हणून तो उगा असतो. मग प्रार्थीला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होये माय बापू. मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित प्रार्थना केल्यास तो प्रेमाने बोलायला लागला तर त्याचे बोलणे जे ऐकतात त्यांना तो आपला आईबापच आहे की काय असं वाटतं. का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगापय असलेले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नादब्रह्मच आकार धरून आले आहे असे मधुर, किंवा गंगेचे पाणीच उसळलेले असावे असे पवित्र, किंवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आलेले आहे. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. त्याप्रमाणे खरे आणि मऊ, कोणास न खुपणारे, मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच. विरोधू वादू बळू, परिणिताप ढाळू, उपहासू छळू वर्मस्पर्शू. उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन देणे, प्राण्यामध्ये पाप उत्पन्न करण्यास वाहवणे, टर उडवणे, टाकून बोलणे, वर्मास झोमणारे शब्द बोलणे. आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासीले अवगुणू जया वाचा. हट्ट, आवेश, कपट, आशा लावणे, संशयात पाडणे, फसवेगिरी हे जे बोलण्यातील दोष आहेत त्या सर्वांचा ज्या वाचेने पूर्णपणे त्याग केलेला असतो. अहिंसा अंगी बांधलेल्या मनुष्याची कायिक अहिंसा स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव म्हणतात की त्याची वाचा म्हणजे मूर्तिमंत दयाच असते. एखाद्या जीवाला टाकून वर्मी लागेल असं बोलणं म्हणजे त्यांनी केलेली ती वाचिक हिंसाच असते. हा अहिंसा वृत्ती अंगी बांधलेला मनुष्य आपल्या वाचेतूनच काय पण आपल्या श्वासोच्छ्वासाने सुद्धा दुसऱ्याला इजा होणार नाही असा हळुवारपणे श्वासोच्छ्वास करत असतो. त्याची वाचा म्हणजे मूर्तिमंत दयाच असते. प्रेम मुखावरून ओसंडून वाहत असतं. त्याच्या मुखावरील शांती आणि आनंद पाहून इतरांना त्याच्या मुखावरून दृष्टी काढूनच घेऊ नये असं वाटत असतं. चेहऱ्यावर अखंड स्मित असतं. त्या स्मितामधून डोकावणारे दात
म्हणजे माधुर्याला फुटलेले अंकुरच जणू. चालता बोलता जिव्हाळाच त्याच्या रूपानं प्रकट झालेला असतो. त्यामुळे त्याच्या मुखातून इतकी प्रेममय अक्षरं निघतात की दुसऱ्याला ती ऐकत राहावी असंच वाटतं. वचनम शीलम आख्याती असं संस्कृत सुवचन आहे. बोलण्यावरून मनुष्याचे चारित्र्य हेतू कळून येतो. आपले बोलणे कोणाच्या वर्मी लागू नये, आपल्या हेतूबद्दल कोणाच्या मनात शंका येऊ नये, कोणाला राग येऊ नये आणि क्लेश होऊ नयेत अशी बोलताना तो काळजी घेत असतो. त्याचे बोलणे मोजकेच असते, पण तो जे काही बोलतो ते इतक्या कळवळ्यानं बोलतो की ऐकणाऱ्याला आपल्या आई वडिलांचंच मधुर बोलणं ऐकत आहोत असं वाटावं. जणू काही अमृताचे कल्लोळच त्याच्या वाणीतून निघत असतात. जणू काही त्याच्या रूपानं नाद ब्रह्मच अवतरलेला आहे असं वाटावं. जणू काही गंगेचं पाणीच. गंगेचं पाणी थंड आणि पापहरण करणारे, तसे त्याचे बोलणे पाप ताप निवारक असते. त्यांनी आणखी एक दृष्टांत दिला आहे, तो पतिव्रतेच्या वार्धक्याचा. पतिव्रता आपल्या पातिव्रत्यानं जगात मान्यता पावलेलीच असते. ती लोकांच्या आदरास पात्र झालेली असते. त्यात ती जर वृद्ध झालेली असेल तर ती आणखीच आदरास पात्र होते. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याचे बोलणे लोकांच्या परमादरास पात्र होते. पुढा स्नेह पाझरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे, कृपा आधी. तो बोलण्याच्या आधीच त्याच्या दृष्टीतून कृपेचा वर्षाव होत असतो. त्यामुळं त्या दृष्टीवरून श्रोतेला कळून यावं की आपल्याला अमृतमय बोल ऐकायला मिळणार आहेत म्हणून. वास्तविक त्याला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवावी लागतच नाही, कारण दृष्टीमधूनच त्याचं प्रेम पाझरत असतं. त्यामुळे मुळात तो फार बोलतच नाही, पण बोलावे लागले तर तो फार जपून शब्दांचा उच्चार करतो. आपले बोलणे कोणाला त्रासदायक होणार नाही, खुपणार नाही, कोणाच्या वर्मी लागणार नाही याची काळजी घेतो. ज्ञानदेवाने पुढे वाचेमध्ये कोणते दोष असतात ते स्पष्ट केलेले आहे. बोलणे किती प्रकारचं असू शकतं. उपरोधिक बोलणं, तंट्यास उत्तेजन देणारं बोलणं, प्राण्यात पाप उत्पन्न करण्यास वहावणं, टर उडवणं, टाकून बोलणं, वर्मास झोंबणारे शब्द बोलणे, हट्ट, आवेश, कपट, आशा लावणं, संशयात पाडणं, फसवेगिरी असे बोलण्यातले अनेक दोष ज्ञानदेवांनी सांगितलेले आहेत. उपरोधिक बोलण्यात दुसऱ्याचा उपहास करण्याचा प्रयत्न असतो. भांडणाला उत्तेजन द्यायचं, भांडण लावून द्यायचं आणि आपण मजा पाहत बसायचं हा कित्येकांचा आवडता उद्योग असतो. एखाद्या अयोग्य गोष्टीची सुद्धा अशी काही भलावण करायची की ऐकणाऱ्याला सर्व नीती नियम बाजूला ठेवून त्या अयोग्य गोष्टी करण्याचा मोह उत्पन्न व्हावा. दुसऱ्याची टर उडवण्यात सुद्धा दुसऱ्याचा उपहास करून तो मनुष्य किती कनिष्ठ दर्जाचा आहे हे दाखवून द्यायचा त्याचा प्रयत्न असतो. दुसऱ्याचे मर्म उघड करून त्याला टाकून बोलण्यातही काहींना समाधान वाटतं. काहींचं बोलणं हटवादीपणाचं असतं. आपली चूक असून सुद्धा आपणच कसे बरोबर आहोत ते दुसऱ्याला पटवून देत असतात. आपणच कसे बरोबर आहोत असा त्याच्या बोलण्यात आवेश असतो. अनेक प्रसंगी मनुष्य दुसऱ्याशी कपटीपणानं वागतो. वरवर बोलणे चांगले असले तरी उद्देश मात्र वेगळाच असतो. दुसऱ्याला आशेला लावणं, संशयात पाडणं, फसवेगिरी करणं असे वाणीचे जे दोष आहेत ते ज्ञानी मनुष्याकडे औषधाला सुद्धा नसतात. या दोषांचा त्यांनी त्यागच केलेला असतो. असे वाचिक तपच त्यांना आचरलेले असते. त्यातूनच त्याची अहिंसक वृत्ती दिसून येते. पुढे ज्ञानदेव मनुष्याची दृष्टी कशी असते त्याचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.